कोल्हापूरमध्ये शाही दसरा सुरू आहे आणि त्याचीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय। दरवर्षी परंपरेप्रमाणे हा शाही सोहळा पार पडतो आणि त्यासाठीच ही गर्दी असलेली पाहायला मिळते। दसऱ्याच्या निमित्ताने या सोहळ्याचं आयोजन केलं गेलेलं आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात दिसतोय आणि परंपरागत हा दसऱ्याबद्दलचा सोहळा आपण ही ताजी दृश्य पाहतोय कोल्हापूरमधून। खासदार शाहू महाराज संभाजीराजे सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित असल्याचंही दिसतंय आणि कोल्हापूरमध्ये भव्य शाही दसरा सोहळा पार पडतानाची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूंचे वारस सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। खासदार शाहू महाराज संभाजीराजेंचं सुद्धा सहकुटुंब उपस्थिती पाहायला मिळते। दरवर्षी प्रत्येक दसऱ्याला हा सोहळा होतो आणि या सोहळ्यानिमित्त अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सहकुटुंब परिवार उपस्थित असतात आणि मोठ्या प्रमाणात या दसरा सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। ताजी दृश्य आपण ही पाहू शकतोय कशा प्रकारे वाजत गाजत या सोहळ्यासाठी गर्दी जमलेली पाहायला मिळते। आणि शाही म्हटल्याप्रमाणे खरोखर हा शाही दसरा सोहळा आपण पाहू शकतोय की दोन दृश्य आपण पाहू शकतोय, एक कोल्हापूरमधून आणि दुसरीकडे साताऱ्यामध्ये सुद्धा हा शाही दसरा सोहळा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आपण पाहतोय उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये हा शाही सोहळा पार पडतोय। हलवू नका रे, हलवू नका। नाही शो कोण आहे? कुणाला आलाय? तिकडं आणि आपण जाऊयात कोल्हापूरमध्ये या शाही दसरा सोहळ्याचे अपडेट्स घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर उपस्थित आहेत। शेखर, आपण पाहतोय कशा प्रकारे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन, परंपरागत हा शाही सोहळा साजरा केला जातो। यावेळची काय खासियत आहे या शाही सोहळ्याची? श्रद्धा, आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षांची परंपरा कोल्हापुरातल्या या शाही दसरा सोहळ्याला आहे। आता आपण ही दृश्य पाहतोय
की ज्या ठिकाणी शमीपूजन होणार आहे त्याची दृश्य आहेत आणि आजूबाजूला आपण हा सगळा शामियाना बघतोय. त्या शामियान्यामध्ये अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी येत असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी रंगत असतो. तर दुसरीकडे आपण बघितलं तर आई अंबाबाईची पालखी या सोहळ्याला दाखल झालेली आहे. गुरु महाराजांची पालखी असू दे आणि भवानी देवीची पालखी, या तिन्ही पालख्या ज्या आहेत ते शाही लवाजम्यासह या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आपण ही दृश्य जे आहेत ती त्या ठिकाणी पाहतोय. अनेक मानकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. समोर काही दृश्य पाहतोय त्या ठिकाणी काही वेळातच आता शाहू छत्रपती महाराज जे आहेत ते या दसरा मैदानामध्ये दाखल होणार आहेत. मेबॅक कारने जी गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, ज्या मेबॅक कार मधून छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य या ठिकाणी येत असतात आणि खरं तर सोनं लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो. त्या ठिकाणी काही वेळातच शाहू महाराज जे ते दाखल होतील. त्यांच्यासोबत संभाजीराजे छत्रपती असू देत, मालोजीराजे छत्रपती असू देत, शहाजीराजे छत्रपती आणि यशराजे छत्रपती आणि संपूर्ण परिवार जो आहे तो मेबॅक कार मधून या ठिकाणी येत असतो. त्यामुळं एक वेगळं वातावरण जे गेल्या अनेक वर्षांपासूनचं पाहायला मिळतं ते आजही या ठिकाणी आहे. आजही ती परंपरा छत्रपती कुटुंबानं या ठिकाणी जपलेली आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी, सोनं लुटण्यासाठी विशेष करून आज विजयादशमीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. काही वेळातच शाहू छत्रपती महाराज हे नवीन राजवाड्यावरून मेबॅक कार आणि त्यांच्या काही लवाजम्यासह या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर शमीपूजन या ठिकाणी होणार आहे. शाहू महाराजांच्या हस्ते, खासदार शाहू महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी शमीपूजन होणार आणि शमीपूजन झाल्यानंतर सोनं लुटण्याचा जो कार्यक्रम असतो तो या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी अनेक कोल्हापूरकर देखील या संपूर्ण मैदानाच्या बाहेर जे आहे ते उभे असले ते पाहायला मिळतात. मात्र सध्या आपण ही सगळी मान्यवरांची गर्दी पाहतोय. अनेक मान्यवर जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले. शामियान्यात देखील आपण बघितलं तर हे जे आपल्या खुर्च्या दिसत आहेत ते छत्रपती कुटुंबांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या, त्या ठिकाणी येऊन शाहू छत्रपती महाराज जे आहेत ते या सगळ्या मान्यवरांना सुरुवातीला शुभेच्छा देतील, दसऱ्याच्या शुभेच्छा देतील. गेल्या अनेक वर्षांची आपली देखील परंपरा आहे, सोने घ्या सोन्यासारखं राहा असं आपण प्रत्येकाला म्हणतो. तशाच पद्धतीनं शाहू छत्रपती महाराज देखील या सर्वांनाच दसऱ्याच्या शुभेच्छा देतील आणि त्यानंतर हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडेल. सोनं लुटल्यानंतर विशेष करून सुद्धा कोल्हापूरकर जे आहेत ते या ठिकाणी सोनं सर्वात पहिला शाहू महाराजांना देत असतात. शाहू महाराज देखील अनेकांच्या शुभेच्छा स्वीकारतात आणि त्यानंतर संपूर्ण कोल्हापूरवासियांना देखील शाहू महाराज येथे शुभेच्छा देतात. प्रत्येकाला सोनं आपट्याच्या पाण्याच्या रूपात त्या ठिकाणी देत असतात. एक वेगळी परंपरा गेल्या अनेक वर्षांची या कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला लाभलेली आहे आणि तीच आज देखील आपण या ठिकाणी पाहतोय. काही वेळातच शाहू महाराजांचं या ठिकाणी आगमन होईल. मात्र सध्या ही सगळी लगबग पाहताय. अनेक मानकरी असू देत, दृश्य जरी बघितले तर कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी असू देत, काही नेते असू देत, दृश्यांमध्ये जर बघितलं तर दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. शिवाय सतेज पाटील असू देत, अनेक नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, ते देखील या ठिकाणी खरं तर दाखल झालेले आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित असू देत, महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी दृश्यांमध्ये दिसत आहेत. खासदार धनंजय महाडिक देखील दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक मान्यवर जे आहेत ते या संपूर्ण कार्यक्रमास्थळी पाहायला मिळत आहेत. काही क्षणातच आता शाहू छत्रपती महाराज आपल्या छत्रपती कुटुंबातील काही सदस्यांसोबत मेबॅक गाडीतून या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी रंगणार आहे. मात्र या पूर्ण मैदानाची मी तुम्हाला दृश्य दाखवतो. सुरुवातीला हा संपूर्ण शामियाना जो आहे तो विविध मान्यवरांसाठी घालण्यात आलेला, त्या ठिकाणी मान्यवर देखील बसल्याचं पाहायला मिळतात. दुसऱ्या डाव्या बाजूला देखील आपण बघितलं तर तिन्ही पालख्या ज्या या ठिकाणी शाही लवाजम्यासह दाखल होत असतात. अनेक मानकऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी दाखल होत असतात. त्या पालख्या देखील या सोहळ्याला दाखल झालेल्या आहेत. एकीकडं आई अंबाबाईची पालखी असू देत, त्यानंतर गुरु महाराजांची पालखी आणि आई भवानी मातेची पालखी या ठिकाणी भवानी मंडप या ठिकाणून निघत असते. या तिन्ही पालख्या खरं तर हा दसऱ्याचा सोहळा झाल्यानंतर या ठिकाणून पुन्हा एकदा मंदिराकडे रवाना होतात. त्यामुळं हा सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी अनेक कोल्हापूरकर जे आहेत ते गर्दी देखील करताना पाहायला मिळतात. मात्र ही सगळी दृश्य श्रद्धा गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारी ही सगळी दृश्य आहेत. अनेक वर्षांची परंपरा खरं तर या कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला, एकीकडे मैसूरचा दसरा आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. तशाच पद्धतीचा सोहळा जो आहे तो
पूर्वी या ठिकाणी असायच्या आधीच्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून ही परंपरा खरं आहे. त्यापूर्वीपासून ही सगळी परंपरा जपलेली सगळे कोल्हापूरकर आहेत. छत्रपती घराण्यानं ही आज ही परंपरा जपलेली आहे आणि तीच परंपरा आज या कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी दसरा मैदानावर खरं पाहायला मिळतात. पोलीस बंदोबस्त अर्थातच या सगळ्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. ही दृश्य जे पुन्हा एकदा दाखवतो, शमीपूजन या ठिकाणी होणार आहे. काही पुजारी जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्या हस्ते खरं तर शाहू छत्रपती महाराज जे ते सुरुवातीला या ठिकाणी दाखल होतील, मान्यवरांना भेटतील आणि मान्यवरांना भेटल्यानंतर त्यांना शुभेच्छा दसऱ्याच्या दिल्यानंतर या शमीपूजनासाठी ते दाखल होतील आणि त्यानंतर शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन होईल आणि त्यानंतर बाजूला संपूर्ण कोल्हापूरकर जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते कोल्हापूरकर मात्र सोनं लुटण्यासाठी या संपूर्ण मैदानाकडे झेप घेतील आणि सोनं लुटण्याचा कार्यक्रम देखील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे वेगळं वातावरण या संपूर्ण कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतं. तेच वातावरण आजही या ठिकाणी पाहायला मिळते. काही वेळापूर्वीच आपण ही सगळी आल्हाददायक दृश्य पाहतोय. काही वेळापूर्वीच पाऊस लागून गेलेला आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस होता. या सोहळ्यावरती खरं तर पावसाचा व्यत्यय येतोय की काय अशा पद्धतीची शंका होती. मात्र सुरुवातीला आता पाहतोय मात्र हा पाऊस जो आहे तो आता या ठिकाणी पावसाचं वातावरण जे आहे ते काहीसं नाहीसं झालेलं आहे. त्यामुळं एक आनंदाचं वातावरण दरवर्षीचा हा सोहळा यावर्षी सुद्धा पाहता येणार असल्याचा एक आनंद देखील अनेकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं नक्कीच काही वेळात शाहू छत्रपती महाराज जे आहे ते या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होतील. सर्वजण आता प्रतीक्षा करतायत शाहू छत्रपती महाराज आणि छत्रपती परिवाराची. ती आता काही वेळातच नवीन राजवाड्यावरून निघालेली आहेत आणि काही अंतरावरतीच हा दसरा मैदान आहे त्या मैदानावरती मेबॅक गाडीतून दाखल होतील आणि त्यानंतर हा सगळा सोहळा जो आहे तो या ठिकाणी रंगणार आहे. आपण ही सगळी दृश्य पाहताय. सगळेच मान्यवर जे आहे ते शाहू छत्रपती महाराजांची आतुरतेनं वाट पाहताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळं काही वेळातच शाहू छत्रपती महाराज जे ते दाखल होणार आहेत. मात्र या ठिकाणी तिन्ही पालख्या त्या देखील या ठिकाणी विसावलेल्या आहेत. तिन्ही पालख्यांचं या ठिकाणी आगमन जे आहे ते काही वेळापूर्वीच झालेलं आहे. आपण बघितलं तर हाती घोडे जे आहेत ते या ठिकाणी नगारा वाजवत खरं तर दाखल झालेले आहेत. शिवाय काही मान्यवर आहेत, काही मानकरी आहेत जे मानकरी गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पिढ्या ज्या आहेत ते या पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं हा दसरा सोहळा या ठिकाणी होत असतो त्याच पद्धतीने हे जे मानकरी आपल्याला दिसतात खेचे परिधान करून ते देखील अनेक वर्षांची परंपरा जपत आलेली आहेत. अनेकांच्या दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या पिढ्या देखील या सगळ्या सोहळ्यांमध्ये परंपरागत या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आणि आता देखील तोच सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे. काही वेळापासून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होता, पोवाड्याचा कार्यक्रम होता. शाहीर आझाद नायकवडी यांच्या माध्यमातून पोवाड्याचं देखील आयोजन जे आहे या ठिकाणी करण्यात आलं होतं. मात्र आता ही दृश्य पाहताय सायंकाळी 6:11 झालेली आहेत आणि नाही बरोबर आहे शेखर, कारण की हे जे सगळे मान्यवर आणि दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये ही एकच गर्दी पाहून सुद्धा अंदाज येतो, त्यांचा उत्साह दिसून येतोय. आणि कोल्हापूरचा हा शाही दसरा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, ज्याची आपण ताजी दृश्यही पाहतोय. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला सुद्धा बराच मान आहे. आपण जर याची पार्श्वभूमी पाहिली तर संस्थान काळामध्ये हा शाही दसरा जो होता अतिशय उत्साही वातावरणामध्ये साजरा व्हायचा. निश्चितच तो आजही होतोय आणि ही ताजी दृश्य आपण त्याचीच पाहतोय. आणि ज्याचा राजशाही थाट कमी झाला असला तरी परंपरा जपणारा तो उत्साह अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. फार पूर्वी सोनं लुटण्याचा सोहळा जो होता तो टेमलाई वाडी इथल्या मोकळ्या माळावर व्हायचा, पण नंतर तो दसरा चौकात करण्यात येऊ लागला. आणि जुना राजवाडा ते दसरा चौक या दरम्यान निघणारा हा शबीनांड्यातील लवाजमा आणि करवीरकरांची, कोल्हापूरकरांची ही मोठी गर्दी या शाही दसऱ्याचं खास वैशिष्ट्य असतं. ही ताजी दृश्य आपण पाहतोय, किती थाटात या दसरा सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे. आमच्या प्रतिनिधींनी नुकतीच आपल्याला जी खासियत आहे, जी वैशिष्ट्य आहेत ती सगळी सांगितली. आणि हा शाही थाट गेल्या अनेक वर्षांपासून कायम राहिला आहे आणि त्यामुळे भारतात सुद्धा कोल्हापूरचा हा सीमोल्लंघन सोहळा अगदी चर्चेचा विषय ठरतो. ही दृश्य आपण ताजी पाहतोय कोल्हापूरमधून आणि अगदी दिग्गज आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शाही दसरा सोहळा पार पडतो आणि त्यासाठीच ही जमलेली गर्दी, हे सगळे जमलेले कोल्हापूरकर आतुरतेने आता याची वाट पाहत आहेत. आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा दिसतोय. आणि